नमस्कार मित्रांनो, मी संदेश द संदेश अकॅडमीमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत करत आहोत. आज दिनांक 24 ऑक्टोंबर 2025. आजच्या दिवशी आपण 81 क्रमांकाचा पोलीस भरतीचा येणाऱ्या आगामी पोलीस भरतीचा पेपर आपण डिस्कस करत आहोत. सगळ्यांनी दीपावली आनंदाने साजरी केली असेल. तर आता सगळ्यांनी दीपावलीचा एन्जॉय केला असेल, सगळ्यांनी दिवाळीचा फराळ खाल्ला असेल. तर पुन्हा आपण आता अभ्यासाकडे वळूया. आज 24 तारखेपासून पुन्हा आपला द संदेश अकॅडमीवर पोलीस भरती सराव पेपर क्रमांक डेली 7 वाजता दररोज आपल्याला अभ्यासाला भेटणार आहेत. तर प्रत्येकाने दररोज आपला पेपर अभ्यासायचा आहे. तर आपला पॅटर्न असतो सामान्य ज्ञान, बुद्धिमत्ता चाचणी, गणित, मराठी व्याकरण, चालू घडामोडी. या 5 विषयावर आपला पेपर असतो आणि आपलं मिशन आहे 2025ची पोलीस भरती. आपल्याला 80+ मार्क मिळवायचे हे आपलं ध्येय आहे. तर पहिला प्रश्न आहे, कोणत्या साधनाने हृदयाचे ठोके मोजले जातात? थर्मामीटर, स्पिगो, मॅनोमीटर, स्टेथोस्कोप, ऑक्सिमीटर. कशाने? स्टेथोस्कोप. ऑप्शन क्रमांक सी हे योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न, युनिसेफ या संस्थेचे मुख्यालय कुठे आहे? न्यूयॉर्क, पॅरिस, जिनिव्हा, लंडन. कुठे आहे? पॅरिस. ऑप्शन क्रमांक बी हे योग्य उत्तर आहे. महाभारत या महाकाव्याचे रचयिते कोण? वाल्मिकी, व्यास, महर्षी भारद्वाज, कालिदास. कोण आहे? महर्षी व्यास. ऑप्शन क्रमांक बी महर्षी व्यास. पेंगांग लेक कोणत्या प्रदेशात आहे? हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, लडाख, सिक्कीम. कुठं आहे? लडाखमध्ये. ऑप्शन क्रमांक सी. भारतातील एकमेव जिवंत लवादमुखी म्हणजे कोरल रीफ कुठे आहे? अंदमान बेटे, लक्षद्वीप, बॅरेन बेट, गोवा. कुठे? बॅरेन बेटला आहे. बॅरेन बेटे कुठे आहे? अंदमान आणि निकोबारच्या 9th चॅनलमध्ये ते बॅरेन बेट आहे. तिथं कोरल रीफ आहे, जिवंत लवादमुखी म्हणतात त्याला. ऑप्शन क्रमांक सी. हँड इन हँड हा कोणत्या देशादरम्यान आयोजित होणारा युनेस्कोचा कार्यक्रम? भारत पाकिस्तान, भारत चीन, भारत अमेरिका, भारत नेपाळ. कोण आहे? भारत चीन. ऑप्शन क्रमांक बी. जॉईंट मिलिटरी एक्सरसाइज आहे युनेस्कोची. भारतात सापडलेले पहिले डायनोसॉरचे अवशेष कोणत्या शहराजवळ सापडले? मुंबई, नागपूर, हाथरस, पुणे. कुठे सापडले? हाथरस. ऑप्शन क्रमांक सी. स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच असे कोणी म्हटले? महात्मा गांधी, बाळ गंगाधर टिळक, सुभाषचंद्र बोस, जवाहरलाल नेहरू. कोण म्हटले? बाळ गंगाधर टिळक. ऑप्शन क्रमांक बी किंवा लोकमान्य टिळक. महात्मा गांधीचे राजकीय गुरु कोण होते? सुभाषचंद्र बोस, गोपाळकृष्ण गोखले, जवाहरलाल नेहरू, बाळ गंगाधर टिळक. कोण होते? गोपाळकृष्ण गोखले. ऑप्शन क्रमांक बी. पुढचा प्रश्न, उत्तर भारतातील पहिली स्वतंत्र महिला शासक कोण होती? राणी लक्ष्मीबाई, रजिया सुलतान, बेगम हजरत माल, नरसिंग बेगम. कोण होती? रजिया सुलतान. ऑप्शन क्रमांक बी. सिंधू संस्कृतीचे प्रमुख बंदर शहर कोणते? मोहनजोदडो, हडप्पा, लोथल, राखीगड. कोणते? लोथल. ऑप्शन क्रमांक सी. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे संस्थापक कोण होते? महात्मा गांधी, एओ ह्यूम, बाळ गंगाधर टिळक, लाला लजपत राय. कोण होते? एओ
ह्यूम. ऑप्शन क्रमांक बी. AO ह्यूम. बुद्धांनी दिलेल्या पहिल्या उपदेशाला काय म्हणतात? धर्मचक्र परिवर्तन, ध्यानसूत्र, निर्वाण संदेश किंवा जीवनोपदेश. काय म्हणतात? धर्मचक्र परिवर्तन. ऑप्शन क्रमांक ए. कोणता वेद गायत्री मंत्र किंवा ऋचा या दोन्हींचा रचनाकार आहे? ऋग्वेद, सामवेद, यजुर्वेद, अर्थवेद. कोणता? यजुर्वेद. ऑप्शन क्रमांक सी. भारताचे पहिले वृत्तपत्र कोणी सुरू केले? हेनरी डिव्हिल्स, जेम्स ऑगस्टिन हिस्की, बाळ गंगाधर टिळक, गंगाधरराव. कोणी? जेम्स ऑगस्टिन हिस्की. ऑप्शन क्रमांक बी. कोणतं केलं होतं? बंगाल गॅजेट हे वर्तमानपत्र चालू केलं होतं. कोणत्या व्यक्तीच्या कार्यकाळात बौद्ध धर्म हे हीनयान आणि महायान असे दोन भाग झाले? गौतम बुद्ध, अशोक, किन्हा, नागार्जुन. किन्हा नाही मित्रांनो, कनिष्क. ऑप्शन क्रमांक पण सी आहे. कनिष्क या राजाच्या काळात बौद्ध धर्माचे हीनयान महायान असे दोन भाग पडले होते. भारतात पहिले राष्ट्रीय विज्ञान केंद्र कोणते? जिम कार्बेट राष्ट्रीय विज्ञान केंद्र, बिर्ला विज्ञान केंद्र, इंडियन नॅशनल सायन्स अकॅडमी, ANIO. कोण? जिम कार्बेट राष्ट्रीय विज्ञान केंद्र. ऑप्शन क्रमांक ए. पुढचा प्रश्न. भाकरा झाला. भाकरा आणि नांगल धरण कोणत्या नदीवर आहे? गंगा, यमुना, सतलज, गोदावरी. कोणत्या? सतलज. ऑप्शन क्रमांक सी. चौथा कर म्हणजे फोर्थ पिलर टॅक्स कोणाकडून वसूल केला जात होता? शेतकऱ्यांकडून, व्यापाऱ्यांकडून, माणसांकडून, मरण्यांकडून. म्हणजे मरण्यांकडून. ऑप्शन क्रमांक डी. म्हणजे जे काय माणसं मरून जायचे, त्यांची जी काय प्रॉपर्टी राहायची, त्यांच्याकडून जो काय ते प्रॉपर्टी असली ती वसूल केल्यानंतर करायचे, त्यालाच काय म्हणतात? फोर्थ ऑफ पिलर हा वसूल केला जायचा. हा प्राचीन भारतात अस्तित्वात होता हा कर. फ्लाइंग सिख म्हणून कोणाला ओळखलं जातं? भगतसिंग, मिल्खा सिंग, सुभाषचंद्र बोस, लाला लजपत राय. कोणाला ओळखलं जातं? मिल्खा सिंग यांना. ऑप्शन क्रमांक बी. लिंबू आणि संक्रामक रोगांमध्ये कोणते जीवनसत्व आढळते? जीवनसत्व ए, जीवनसत्व बी, जीवनसत्व सी आणि जीवनसत्व डी. कोणतं आढळतं? जीवनसत्व सी. ऑप्शन क्रमांक सी. भगवान बुद्धांनी ज्ञान म्हणजे बोध कुठे मिळाले? सारनाथ, लुंबिनी, बोधगया, कुशीनगर. कुठे मिळाले? बोधगया. ऑप्शन क्रमांक सी. आर्य समाजाची स्थापना कोणी केली? स्वामी विवेकानंद, दयानंद सरस्वती, बाळ गंगाधर टिळक, महात्मा गांधी. कोणी केली? दयानंद सरस्वती. ऑप्शन क्रमांक बी. पंजाबी भाषेची लिपी कोणती आहे? देवनागरी, गुरमुखी, शिरोमणी, अरबी. कोणती आहे? गुरमुखी. ऑप्शन क्रमांक बी. भारतीय खंडाचे नाही, थोडा प्रश्न चुकला. भारत देशाचे दक्षिणेकडील टोक कोणते आहे? कोची, कन्नूर, कन्याकुमारी, गोवा. कोणती? कन्याकुमारी. ऑप्शन क्रमांक सी. कन्याकुमारी. अशा प्रकारे मित्रांनो आपला पोलीस भरती सराव पेपर क्रमांक 81 हा संपलेला आहे.
तर तुम्हाला 25पैकी किती मार्क मिळतात ते तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये कळवायचं आहे. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. काही त्रुटी असेल तर चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा. डेली संध्याकाळी 7 वाजता आपल्याला द पोलीस भरतीचा सराव पेपर क्रमांक आपल्याला बघायला मिळतो. आज आपण इथेच थांबूया. जय हिंद, जय भारत.